नमस्कार, मी आरती कुलकर्णी। IBN लोकमतच्या या खास कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे। पुणे जिल्ह्यातल्या माळीण दुर्घटनेला आता 10 दिवस उलटून गेलेले आहेत। माळीणचं बचाव कार्य सुद्धा पूर्ण झालंय, पण या दुर्घटनेमुळे पुन्हा एकदा पश्चिम घाटाच्या डोंगर रांगांकडे सगळ्यांचं लक्ष गेलंय। गेल्या वर्षी उत्तराखंडचा प्रलय झाला आणि हिमालयामध्ये सुरू असलेला पर्वत रांगांचा ऱ्हास आपल्या सगळ्यांच्या समोर आला। अशी एखादी घटना घडते आणि मग अचानक आपण जागे होतो, या घटनांची कारणं शोधतो, पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते। माळीणच्या परिसरामध्ये त्याचबरोबर भीमाशंकर अभयारण्याच्या सभोवताली खरं तर गेली काही वर्ष विकासाच्या नावाखाली डोंगरांचा ऱ्हास झालेला आहे आणि म्हणूनच या भागामध्ये नेमकं काय चाललंय ते सगळ्यांसमोर आम्ही आणलेलं आहे। माळीण गावची ही गोष्ट मोठी आहे, डोंगरा एवढी आहे। सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधलं असंच एक गजबजलेलं गाव होतं माळीण। पुणे जिल्ह्यातल्या डिंभे धरणाच्या आतल्या भागात पश्चिम घाटातल्या डोंगरांच्या कुशीत वसलेलं, पण ज्या डोंगराच्या आधारानं हे गाव उभं होतं त्याच डोंगरानं एक दिवस या गावावर घाला घातला। डोंगर कड्याच्या ढिगाऱ्याखाली अख्खं गाव दबलं गेलं। घरं, माणसं, जनावरं, गावाचा सगळा संसारच गाडला गेला। अगदी काही दिवसांपूर्वी इथे माळीण नावाचं डोंगराच्या कुशीतलं एक छोटंसं गाव होतं, पण आता मात्र इथे काही नाही। आपण बघतोय JCB मशीन्स जो ढिगारा उपसण्याचं काम करतायत, अगदी तिथेच हे गाव होतं। गावाच्या मध्यभागी मंदिर होतं आणि मंदिराच्या भोवती सगळी वस्ती होती। गावाच्या वरच्या बाजूला आपल्याला जो डोंगर कडा दिसतोय, हाच डोंगर जंगलासहित मातीच्या ढिगाऱ्यासहित या गावावर कोसळला आणि या गावावर हे संकट आलं। माळीण गावात आता उरली आहेत ती अशी टाळं लावलेली उद्ध्वस्त घरं आणि जिवलगांच्या आठवणी इथेच ठेवून दुसऱ्या गावात आसरा शोधणारी एकटी दुकटी माणसं। आणि आता तुम्ही इथे का थांबलायत? या ढिगाऱ्याखाली तुमचं अजून कोण कोण आहे? या ढिगाऱ्याखाली आमची आई आणि भावाची 2 मुलं राहिली। आमची आई होती, भाव होता, म्हणजे भावाची पोरं होती। आम्ही पण तिथंच 8 दिवस होतो। आणल्या दिवशी इकडं फिरणार, इकडं निघून आलं आणि तिकडं मागं तसं झालं। माळीणच्या गावकऱ्यांचं आता दुसऱ्या गावामध्ये पुनर्वसन केलं जाणार आहे, पण डोंगर उतारावरची शेजारची गावं तरी जगण्यासाठी सुरक्षित आहेत का याची धास्ती इथे प्रत्येकाच्या मनात आहे। माळीणमध्ये आम्ही जेव्हा गेलो तेव्हा बचाव कार्याचा 5वा दिवस होता। अजूनही ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढले जात होते। एकट्या माळीण गावावरच नाही तर माळीणच्या आसपासच्या सगळ्या गावांवर अजूनही शोककळा आहे। माळीणच्या जवळपासचे जे गावकरी आहेत ते आपल्या नातलगांचा शोध घेण्यासाठी डोंगरातून वाट काढत माळीणमध्ये जात आहेत। माळीण गावावर हा डोंगर कडा कोसळल्यानंतर या परिसरातली जी गावं आहेत आणि भीमाशंकरच्या अभयारण्याच्या परिसरातली गावं सुद्धा आहेत, त्या सगळ्यांना अशी भीती वाटते की आपल्यावर सुद्धा हा जर डोंगर कोसळला तर। माळीणमध्ये आम्ही जेव्हा गेलो आणि तिथली सगळी परिस्थिती बघितली तेव्हाच असाणे गावचे गावकरी आम्हाला भेटले। ते आम्हाला त्यांच्या गावात घेऊन गेले आणि तिथे सुद्धा माळीणपेक्षा भयानक परिस्थिती आहे। डोंगर कडा कोसळून अख्खं माळीण गाव गायब झालं, पण ही कहाणी एकट्या माळीणची नाही। माळीणच्या परिसरातली अनेक गावं डोंगर कोसळण्याच्या धास्तीनं सध्या रात्रंदिवस जीव मुठीत धरून जगतायत। माळीणच्या जवळच ओढ्याच्या पलीकडे आहे असाणे गाव। माळीणसारखंच डोंगराच्या खालच्या बाजूला वसलेलं
या गावाच्या डोक्यावर असलेल्या डोंगरावर सरकारच्या पडकई योजनेतून भातशेतीसाठी गाळे काढण्यात आलेत. इथले महादेव कोळी आदिवासी लोक डोंगर उतारावर पारंपरिक पद्धतीनं वर्षानुवर्ष शेती करायचे. पण आता मात्र भातशेतीच्या योजनेसाठी डोंगरामध्ये जेसीबी मशीन्स घुसवून अख्खा डोंगर पोखरण्यात आलाय. माळीण गावावर डोंगर कडा कोसळला, त्या माळीण गावाच्या अगदी डोक्यावर शेतीसाठी सरकारनं पडकई योजना राबवली. म्हणजे डोंगर उतारावर शेतीसाठी गाळे काढले आणि त्यामुळे जेसीबी मशीन्स लावून जो डोंगर पोखरला गेला, त्यामुळे अशी परिस्थिती आहे असं इथल्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे. माळीण सारखीच परिस्थिती जी आहे ती या असाणे गावात आहे आणि हा जो डोंगर आहे हा सुद्धा खचून आपल्या गावावर येऊ शकतो अशी भीती गावकऱ्यांना वाटते. तुम्हाला काय वाटतं, हा जो डोंगर खचलेला आहे कशामुळे खचला हा डोंगर? हा डोंगर खचला की जेसीबी मशीन जास्त मशीनी रान भुसभुशीत झालं आणि त्याच्यामुळं ते पाण्याचा जो हे आहे ते पाणी कुठेतरी हे फिरलं गेलं आणि त्याच्यामुळे हे रान भुसभुशीत झाल्यामुळं असं घडलेलं आहे. आता हा जो सगळा डोंगर भुसभुशीत झालेला आहे, आता हा तुमच्या गावावर कधीतरी येऊ शकतो असं तुम्हाला वाटतं? येऊ शकतं, कधी पण येऊ शकतं. रात्रीच्या 12-1 वाजता सुद्धा येऊ शकतं. कारण त्यांच्याकडे जशी परिस्थिती झाली तशी आमच्याकडे पण परिस्थिती होणार आहे. माळीणवर जी परिस्थिती आता ओढवली, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही या गावामध्ये कसे राहता? मग आता हे भुसभुशीत झालं म्हणलं, हे येण्याचं शक्यता आहे ना आमच्याकडे. हां, आलं तर आम्ही कुठं पळणार आहेत? नाही, पुढं नदी आहे, पळायला पण जागा नाही आम्हाला, मग कुठं पळणार आहेत आम्ही ना. आजोबा, अशा स्थितीमध्ये माळीणवर मध्ये ही जी दुर्घटना घडली, असाणे गावामध्ये राहावं असं तुम्हाला वाटतं का? आमचं सुद्धा असं म्हणणं आहे का आमचं सुद्धा कुठंतरी पुनर्वसन व्हावं आणि आम्हाला कुठंतरी सरकारने पाठवावं असं आम्हाला सुद्धा वाटतंय. यापूर्वी तुम्ही जे डोंगर उतारावर शेती करायचात ती कशा पद्धतीने व्हायची आणि आता काय चाललंय? त्यावेळेला बैल असायची, बैलांच्यामुळं आम्ही शेती करायचो आणि शेती म्हणजे त्यावेळेला थोडी होती आणि आता हे जेसीबी लावून शेती बाग क्षेत्र जास्त वाढवल्यामुळं ते अशी घटना होऊ लागलेली. तर आम्हाला तेच वाटतंय की आमचं सुद्धा कुठंतरी पुनर्वसन व्हावं आणि आम्हाला सुद्धा इथून कुठंतरी हलवावं. आपण बघितलं, माळीणच्या आसपासच्या सगळ्या गावकऱ्यांना असं वाटतंय की त्यांच्याही गावाच्या वरचे जे डोंगर आहेत ते खचलेले आहेत आणि असं संकट त्यांच्यावर सुद्धा येऊ शकतं. असाणे गावासारखाच सिद्धगडवाडी, तळामाची, साखरमाच, पांचाळे बुद्रुक अशा अनेक गावांनाही डोंगर कोसळण्याचा धोका आहे. माळीणच्या घटनेतून धडा घेऊन सरकारनं तातडीनं या गावकऱ्यांचं इथून स्थलांतर करण्याची गरज आहे. आपण बघितलं, असाणेसारखी बरीच गावं इथे आहेत. जेव्हा आम्ही माळीणला गेलो तेव्हा या सगळ्या भागामध्ये मुसळधार पाऊस अजूनही सुरू होता आणि याच मुसळधार पावसामध्ये एकीकडे डोंगर आणि दुसरीकडे डिंभे धरणाचं वाढतं पाणी, या सगळ्यामध्ये ही गावं राहत आहेत. डिंभे धरणाच्या याच भागामध्ये भीमाशंकर अभयारण्याच्या जवळ आहे तळेघर हे गाव. अगदी निसर्ग सुंदर सह्याद्रीमधलं गाव असावं तसंच हे गाव आहे. पण इथल्या डोंगरावर सुद्धा गेले काही दिवस डोंगर फोडून बांधकामं चाललेली आहेत. डोंगराकडे जाण्याचा जो रस्ता आहे तो अडवून धरण्यात आलेला आहे. त्यामुळे अगदी भीमाशंकरला जाताना हे गाव जरी लागत असलं तरी आपलं या गावाकडे लक्ष जात नाही. आम्ही सुद्धा इथे गेलो सगळे अडसर पार करून. तळेघरच्या डोंगरावर आम्हाला काय दिसलं तेही बघूया. माळीण, असाणे या गावांमध्ये पडकईसारख्या शेतीच्या योजनांसाठी डोंगरांमध्ये जेसीबी मशीन्स घुसवून खोदकाम झालंय. पण आसपासच्या गावांमधल्या डोंगरांची स्थिती ही काही वेगळी नाही. तळेघरचा हा डोंगर फोडून इथे रिसॉर्टचं काम सुरू आहे. त्यामुळे इथल्याही डोंगर उतारावरच्या गावांना धोका निर्माण झालाय. माझ्या मागे हा तळेघरचा डोंगर तुम्ही बघताय. वरपासून खालपर्यंत हा डोंगर पोखरला गेलेला आहे. या डोंगरामध्ये कसलं तरी बांधकाम सुरू आहे आणि या बांधकामासाठी जेसीबी सारखी मोठमोठी मशीन्स इथे घुसवली गेली आहेत आणि त्यामुळेच डोंगरावरचे हे भले मोठे दगड घरंगळून खाली आलेले आहेत. डोंगर उतारावरची सगळी झाडं सुद्धा तोडली गेली आहेत. अशा प्रकारे डोंगर उतारावरची जी बांधकामं इथे सुरू आहेत तीच या भागामध्ये धोकादायक बनलेली आहेत. सह्याद्रीच्या डोंगर रांगा या बेसॉल्टच्या थरांच्या आहेत. इथल्या डोंगर उतारावर मातीचे थर आहेत आणि त्यावरच जंगलं वाढलेली आहेत. जेव्हा डोंगर फोडून एखादं बांधकाम होतं तेव्हा या डोंगरांची रचना ढासळते. डोंगर उतारावरची मातीही वाहून जाते. अशा स्थितीमध्ये दरडी कोसळण्याचा संभव जास्त असतो. पर्यावरणामध्ये सर्वात महत्त्वाचे घटक आहेत ते डोंगर. आता काही वस्त्या डोंगरावर अशा राहिलेल्या आहेत, परंतु आता
आपल्याला जर विकास करायचा असेल तर ते डोंगरांना इजा होता कामा नये. त्यासाठी जे काय आता रस्ते बिस्ते हे ह्या भागासाठी गरजेचे आहेत, परंतु ते खालच्या भागाने सपाटीपर्यंत न्यायला हवेत. परंतु जर आपण डोंगरांच्या वर रस्ते काढायला लागलो किंवा असे इतर काही हॉटेल वगैरे जर असं काही करायला लागलं तर वर डोंगरावर जर छेडछाड झाली तर मग याचे हे दुष्परिणाम आपल्याला होत राहणार. माळीणच्या परिसरातल्या डोंगरांचं चित्र अशा बांधकामांमुळे झपाट्यानं बदलतंय. वनजमिनींवरचं अतिक्रमण असो की खासगी जमिनींवरची बांधकामं, यामुळे आपणच आपल्यावर संकट ओढवून घेतोय. भीमाशंकरच्या अभयारण्याच्या परिसरातला डिंभे धरणाचा हा सगळा परिसर आहे. इथे एकतर खासगी जमिनी आहेत, डोंगर उतारावरच्या आदिवासींच्या जमिनी आहेत आणि राखीव वनक्षेत्र सुद्धा आहे. राखीव वनक्षेत्रामध्ये तर काहीच करता येत नाही. त्याचबरोबर आदिवासींची जमीन सुद्धा कोणालाही विकत घेऊन त्यावर बांधकाम करता येत नाही. पण सगळ्यामध्ये कायद्यामध्ये पळवाटा काढून या डोंगरांवर अतिक्रमणं चाललेली आहेत. आपण बघितलं माळीणच्या परिसरामध्ये नेमकं काय घडतंय. ब्रेक आता घेणार आहोत आपण, पण ब्रेक नंतर जाणार आहोत भीमाशंकर अभयारण्यामध्ये राखीव वनक्षेत्रामध्ये सुद्धा इनरकॉन सारख्या पवनचक्क्यांच्या प्रकल्पांमुळे काय झालंय बघूया. दुर्घटनाग्रस्त माळीण गाव आणि त्या सगळ्या परिसरातला ग्राउंड झिरो रिपोर्ट आपण बघतोय. हे माळीण गाव भीमाशंकर अभयारण्याच्या अगदी जवळ आहे. भीमाशंकरच्या परिसरामध्ये डोंगरांचा ऱ्हास होण्याचं आणखीन एक कारण आहे इनरकॉनचा पवनचक्क्यांचा प्रकल्प. माळीणची दुर्घटना घडल्यानंतर पुन्हा एकदा या प्रकल्पामुळे झालेला विध्वंस सगळ्यांच्या लक्षात आला. आम्ही सुद्धा या भागामध्ये पुन्हा गेलो आणि बघितलं तिथे आत्ता काय परिस्थिती आहे. महाराष्ट्रातल्या पश्चिम घाटाचं वैभव असलेलं भीमाशंकर अभयारण्य. कुठल्याही ऋतूत इथे गेलं की इथलं घनदाट जंगल, जैवविविधता अतिक्रमणाच्या रेट्यातही किती टिकून आहे हे जाणवतं. 1985 साली हे अभयारण्य शेकरू या प्राण्यासाठी घोषित करण्यात आलं. इथल्या सदाहरित जंगलांमध्ये शेकरूचा अधिवास आहे. याचाच अर्थ या जंगलाचा दर्जा खूप चांगला आहे. भीमाशंकरच्या जंगलामध्ये एरवी आपण येतो ते शेकरू बघायला, पण पावसाळ्यात मात्र हे जंगल धुक्यानं वेढलेलं असतं. जागोजागी ओढे खळाळत असतात. पश्चिम घाटातलं जंगल म्हणजे नेमकं काय ते याच दिवसात पाहायला मिळतं. भीमाशंकरचं जंगल राखीव वनक्षेत्र आहे, पण या जंगलाच्या सभोवतीचा सगळाच भाग पर्यावरणाच्या दृष्टीनं महत्वाचा आहे. भीमाशंकर अभयारण्याचं क्षेत्र राखीव वनक्षेत्र आहे. या जंगलामध्ये भीमा नदीचा उगम आहे. या जंगलानं साठवलेलं पावसाचं पाणी आसपासच्या धरणांमध्ये जातं. त्यामुळे अशी जंगलं ही आपला जीवनाधार आहेत. भीमाशंकरचा संपूर्ण परिसर त्यामुळेच इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून जाहीर करण्यात आलाय. पण 2010 सालापासून भीमाशंकर अभयारण्याच्या भोवती पवनचक्क्यांच्या प्रकल्पांचा वेढा पडायला सुरुवात झाली. इनरकॉन या कंपनीनं तर भीमाशंकर अभयारण्याच्या लगतच्या वनजमिनीवरच पवनचक्क्यांसाठी अतिक्रमण केलंय. या प्रकल्पासाठी वन खात्यानंच इनरकॉनला लीजवर जमीन दिली आणि 26,000 झाडं तोडण्याची परवानगीही. या पवनचक्क्यांची पाती वर नेण्यासाठी इथे स्फोट घडवून डोंगर फोडण्यात आले आणि रस्ते करण्यात आले. त्यामुळे डोंगर उतारावरची माती, जंगल या सगळ्याचाच विनाश झालाय. भीमाशंकरचा परिसर हा केवळ धार्मिक महत्व असलेला परिसर आहे असंच नाही, तर भीमाशंकरच्या परिसराला खरं म्हणजे एकूण पश्चिम घाटामध्ये एक अनन्यसाधारण महत्व आहे. तो भाग इतर भागांशी पश्चिम घाटाला जोडतो एक प्रकारे, आणि म्हणून भीमाशंकरचा भाग हा संरक्षित झालाच पाहिजे. शेकरू असेल, अन्य प्रजाती असतील, जंगल राहिलं तर प्रजाती राहतील हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आपण जर जंगलावरच घाला घातला, टेकड्याच फोडल्या, आपण जर झाडच तोडली तर जंगलच राहणार नाही, मग प्रजातींचा प्रश्नच येणार नाही. त्यामुळे प्रजाती सांभाळण्यासाठी जंगल असणं ही पूर्व अट आहे, हे सरकारने लक्षात ठेवलं पाहिजे. पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी याविरोधात आवाज उठवला. त्यानंतर आता या पवनचक्क्यांचं बांधकाम थांबवण्यात आलेलं आहे. पण आधीच्या पवनचक्क्यांच्या बांधकामासाठी इथल्या डोंगरांचा झालेला ऱ्हास कधीही न भरून येणारा आहे. पश्चिम घाटातल्या या इनरकॉन प्रकल्पाचा पर्यावरण तज्ञांनी पाठपुरावा केला. हरित लवादाकडे दाद मागितली, पण काहीच झालं नाही.
कोर्टाच्या आदेशाचं सुद्धा उल्लंघन झालं आणि इथे पवनचक्क्यांचं बांधकाम सुरूच राहिलं. माळीणची दुर्घटना घडल्यानंतर आम्ही याबद्दल पश्चिम घाट समितीचे अध्यक्ष आणि अभ्यासक माधव गाडगीळ यांना विचारलेलं होतं. त्यावर त्यांचं काय म्हणणं आहे तेही बघूया. अधिकृत अहवालातच मांडलेलं आहे की तिथल्या रेंज फॉरेस्ट ऑफिसरांनी प्रामाणिक अहवाल देऊन सांगितलं होतं यापासून पर्यावरणाचं बरंच नुकसान होणार आहे. त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चक्क खोटी नाटी विधान घालून एक अहवाल दिला आणि त्या तिथे काही झाडीच नाही आहे म्हणले, तिथे महाबळेश्वर सारखं उत्तम जंगल आहे तर काहीतरी मातीच नाहीये, झाडोराच आहे, वाटेल ती खोटी उदाहरणं दिली. तिथे आपल्या महाराष्ट्र राज्याचा खास पशु शेकरू आहे तो नाहीच आहे म्हणून विधान केलं. तेव्हा असं पूर्ण खोटी नाटी माहिती देऊन त्या प्रकल्पाला परवानगी दिली. नंतर तो प्रकल्प वाटेल तसे अशा लँडस्लाइड झाल्यात इथल्या पद्धतीच्या तशाच त्यामुळे होत आहेत. त्याच्या रस्त्यांमुळे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. काहीही त्याच्याबद्दल पावलं उचलली जात नाहीत. याचं सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की हा भाग सर्व भीमाशंकर अभयारण्याच्या जवळ 2002 मध्येच भारत सरकारच्या वन्य पशु सल्लागार समितीने सांगितलं होतं की याला इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह झोन बनवायला पाहिजे. 2002 पासून इतकी वर्ष झाली आहेत त्याबद्दल काही व्यवस्थित पावलं उचलली नाही आहेत. अर्थात आमच्या समितीमध्येही आम्ही हा सगळा प्रदेश इकॉलॉजिकली सेन्सिटिव्ह आहे का आहे हे व्यवस्थित दाखवून दिलं होतं आणि आयदरकॉन सारखे प्रकल्प काय करताहेत हे व्यवस्थित मांडलं होतं आणि त्यामुळे ताबडतोब शासनाने एकच कारवाई केली की आमचा अहवाल दडपून टाकला. अगदी खरंय. ही पावले उचलली नाही. जे करायला त्यांनी हवंय ते करायला. सरकारी यंत्रणा काहीही पावलं उचलत नाहीयेत पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी अशी संशोधकांची तक्रार आहे. आपण माळीण आणि भीमाशंकरची व्यथा पाहिली पण ही कहाणी इथेच संपत नाही. या इको सेन्सिटिव्ह झोन मधल्या आणखीही एका गावात जाणार आहोत पण एका ब्रेक नंतर. दुर्घटनाग्रस्त माळीण गावामध्ये जाताना आम्हाला डिंभे धरणाच्या वरच्या बाजूला असलेले कुशिरे बुद्रुक गावातले गावकरी भेटले. त्यांचं काय म्हणणं आहे तेही ऐकूया. माळीणच्या दुर्घटनेनंतर इथल्या डोंगर रांगांमधल्या प्रत्येकाला अशी वेळ जर आपल्यावर आली तर काय असं वाटतंय आणि हे जाणून घेण्यासाठीच आपण आलेलो आहोत कुशिरे खुर्द या गावामध्ये. कुशिरे खुर्दचे सरपंच दिगंबर भोईर आता आपल्या बरोबर आहेत. सरपंच भाऊ, माळीणच्या दुर्घटनेनंतर तुम्हाला काय वाटतं? माळीणला जी दुर्घटना झाली त्यानंतर आम्हाला खूप दुःख झालेलं आहे आणि असं आम्हाला वाटतं की जी माळीणला दुर्घटना ती आमच्या भागात इकडे दुसरीकडे पुढे होणं, जे आमचं हे कुसरे गाव, कुसरे खुर्द, कुसरे बुद्रुक हे जे 2 गावांचं पुनर्वसन व्हायचे ते तातडीने सरकारने दोन्ही गावांचं पुनर्वसन करावं अशी आमची विनंती आहे. धरणाच्या बाजूला जी गाव आहेत त्यांचं पुनर्वसन व्हावं असं त्यांना वाटतंय. आजीबाई, तुम्ही अनेक वर्ष इथे राहताय. हे गाव सोडून दुसरीकडे जायची तुमची तयारी आहे? आहे तयारी. अजून नव्हती तयारी पण आता पूर्ण तयारी. आता हा मानसिक धक्का बसला माळीच्या दुर्घटनेमुळे आम्हाला अतिशय दुःख झालं. एवढं जीव गेलं फुकट पाण्या पावसात, हालदशा झाली. त्यामुळे आता आम्हाला वाटतं की आमचं लगेच तातडीनं पुनर्वसन व्हावं एवढीच विनंती आहे, बाकी काय नाही. पुनर्वसन व्हावं, गावाला सुखाचे दिवस आता तरी यावेत असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतं? मला पण तेच वाटतंय मॅडम. इकडे आता दुर्गम भाग असल्यामुळे माळीण गावामध्ये मोठासे हादसा झाला. हा आता कुठं खेड्यापाड्यामध्ये होऊ नाही म्हणून ही विनंती आहे. आणि सरकारला आमची पुनर्वसनमध्ये गावं आहेत तर सुविधा इकडे नाहीत. उन्हाळ्यामध्ये पियाचं पाणी पण नसतं. जनावरांना खूप खूप लांब जावं लागतं. पिण्यासाठी तर पाणीच नाही. तुमची ही विनंती आहे, सरकार तुमची मागणी ही मान्य करेल, तुमची विनंती ऐकेल असं तुम्हाला वाटतं का? आम्ही सरकारशी पाठपुरावा अनेक वर्षापासून करतोय आणि आता पण करत आहोत की आम्हाला या जे पुनर्वसन आहे त्या जे सुविधा आहेत त्या आम्हाला द्यावा जेणेकरून आमची पुढची पिढी या डोंगर उतारातून जमिनीतून वाचेल आणि कुठे शिक्षणातून कुठे नोकर धंद्याला लागेल. खालून पाण्यानं जमीन खचण्याची भीती आहे, वरून डोंगर येण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत आम्ही सर्व कुटुंब सर्व आमच्या गावातली जवळजवळ 47 ते 50 घरं आम्ही या दबावाखाली रात्रंदिवस राहत आहोत. बरोबर, रात्रंदिवस तुम्ही इथे राहताय. आम्ही इथून जायचं कुठे, कारण एवढी भीती आहे असं या गावकऱ्यांना वाटतं. आपण बघतोय ही सगळी बच्चे कंपनी सुद्धा आहेत या गावातली. लांब लांब त्यांना शाळेमध्ये जावं लागतं आणि म्हणूनच आपल्याला दिसायला हे जरी गाव सुंदर दिसत असलं तरी हे सोयी सुविधा नाहीयेत, नैसर्गिक संकटाची भीती आहे. आम्हाला दुसरीकडे सुरक्षित ठिकाणी हलवा असंच या डोंगर रांगांमधल्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे.
आपण बघितलं जिथे या गावामध्ये जायला धड रस्ता नाही, जिथे टेलिफोनची रेंज अजिबात नाही, दिवसेंदिवस लाईट नसतात, अशा सगळ्या डोंगर गावांमधल्या गावकऱ्यांचं म्हणणं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। माळीणची दुर्घटना झाल्यानंतर सह्याद्रीच्या या डोंगर रांगांमध्ये राहणाऱ्या गावकऱ्यांना आपण विसरू नये। डोंगर उतारावर राहणाऱ्या गावकऱ्यांसाठी निश्चित काहीतरी कार्यक्रम, पुनर्वसनाचा कार्यक्रम हाती घ्यायला हवा, म्हणूनच हा ग्राउंड रिपोर्ट होता। पहा फक्त IBN लोकमत।